आज आपल्यासोबत आहेत सचिन कुळगावकर सर. सर, तुमचं सावडीवर स्वागत आहे. सर, तुम्ही एक पिक्चर मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला दिले. तुम्ही छोले असिस्ट केला, त्यातील एक किस्सा सांगू शकता मला? छोलेचा किस्सा सांगायचा झाला तर छोले हा ओरिजिनली आपला गब्बर दादा यांचा आवाज नव्हता. होतं सर गोगोचं का? गोगाचा नाही हो. रमेश दादा बोलले की अब्जदचा आवाज हा त्याच्यासाठी सूट होत नाहीये. मी रमेश दादांना बोललो की अब्जदचा आवाज याच्यात राहील. मी सकाळी 7 वाजता त्याला घेऊन जायचो. का अब्जदला बोललो मी, अब्जद तू घाबरू नको, आवाज तुझाच राहील. क्या बात कर रहे हैं? तर जेव्हा आम्ही रेकॉर्डिंगला बसायचो तेव्हा अब्जद बोलायचा कितने आदमी ते, तर अब्जदला बोलायचं असं नाही घ्यायचं, खाल्लं बोल, खाल्लं कितने आदमी थे. शाबाश. सर, त्यावेळेला तुम्ही किती वर्षाचे होते? त्यावेळेला मी तसा लहानच होतो. त्यावेळेला मी 16 वर्षाचा. आणि मी जेव्हा असिस्ट करत होतो तेव्हा मी सेकंड युनिटमध्ये 50व्या लोकांमध्ये 50वा मी होतो. मुझे जाने दीजिए. हे जरा जास्त नाही होत आहे का तुमचं? हे अवकाशात राहायचा आणि तो राहायचा. सर, प्रेक्षकांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे तुमच्या फिटनेसचा राज. माझ्या फिटनेसचा राज तिरोला ऑइल. माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमीच खातो. तर सचिन सर, जेव्हा तुमचे पिक्चर रिलीज व्हायचे तेव्हा बघण्यासाठी किती लोक आतुर असायचे? तुम्हाला एक मी जुना किस्सा सांगतो. जेव्हा माझा पिक्चर रिलीज व्हायचा ना, तेव्हा घरातला प्रौढ माणूस बोलायचा की सचिनचा पिक्चर रिलीज झालाय. तेव्हा घरातले सगळे बोलायचे अरे जा त्या सचिनचा तिकीट काढायला जा. त्यांच्यासाठी सण सोहळाच ना, सगळे कपडे बिपडे घालून त्यावेळेला त्या पिक्चरची आतुरतेने वाट बघायचे. सर, त्यावेळी मी ऐकले की अशोक आणि लक्ष्मीकांत सरांची शो फुल असायची, त्यामुळे तुमच्या पिक्चरची तिकीट त्या फॅमिलीला भेटत असतील बहुतेक. ये बाबूराव का स्टाईल आहे. तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिटर कोण आहे मग सध्या? मला कॉम्पिटिशन एकच, संत्या. जेव्हापासून बोला मी बघितलंही नाही तिकडे, मी बघूच शकत नाही. तेव्हापासून तो ट्रेंडिंगवर संत्याच आहे ना आपला. एक महागुरू म्हणून तुम्ही तुमच्या चाहत्यांना काय सल्ला द्याल? सल्ला माझ्या जाताना माझा एक मित्र होता संतोष. त्याला आम्ही नेहमी बोलायचो, ए संतोष काय म्हणतोस. आम्ही नेहमी त्याला असंच बोलायचो, संतोष काय मेसेज काय सर? मेसेज असते ना संतोष.